विज्ञानाने केली जगिया खरी ग खरी ग विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरी ग क्रांती विज्ञानाने केली जगिया खरी ग नको विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरी ग क्रांती विज्ञानाने केली जगिया खरी ग नको विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरी ग मानव गेला चंद्रावरी विज्ञानाची किमया खरी विज्ञानाची किमया खरी विज्ञानाची किमया खरी मानव गेला चंद्रावरी विज्ञानाची किमया खरी तरी माने ते देव हा तरी माने ते देव त्याला घरोघरी ग नको विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरी ग क्रांती विज्ञानाने केली जगिया खरी ग नको विश्वास ठेवू अंधश्रद्धेवरी ग मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल. आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पारमिता खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थातून गेले पाहिजे. या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसऱ्या कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आश्वासन देत नाही. एवढेच बोलतो. या ठिकाणी थांबतो. साधू. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि या सातत्याने गत 9 वर्षापासून जे रविवारची बुद्धवंदना हा उपक्रम राबवणारे, या उपक्रमाचे प्रणेते आदरणीय माझे मार्गदर्शक बोरकर सर, त्याचप्रमाणे बडनेरा शहराध्यक्ष सांभारे सर, भटकर सर, खंडारे सर आणि आता ज्यांनी अतिशय चांगली धम्मदेशना दिली आदरणीय ठवरे गुरुजी आणि इथे उपस्थित असलेल्या तमाम या बुद्धविहाराच्या उपासक उपासिका आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना माझा सप्रेम जय भीम. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कधीही अखंडित सातत्याने पाऊस असो, ऊन असो, वारा असो किंवा कितीही दूर असो, विहार अमरावती जिल्ह्यात सातत्याने बोरकर सरांच्या माध्यमातून ही आपली रविवारची वंदना सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की बौद्धांनी दर रविवारी विहारात जायला हवं. आपण विहारात जाऊन आपल्या ज्या समस्या आहेत, नुसतं विहारात जाऊन आपण वंदनाच केली पाहिजे नाही, बुद्धवंदनाच घेतली नाही पाहिजे. मात्र समाजावर ज्या ज्या अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात आपण सर्वांनी चर्चा करायला हवी, हा या मागचा उद्देश होता. काल परवाची घटना आहे. आपल्या इथलीच एक घटना आहे की डफरीनला पल्लवी गुडजे नामक एक महिला ऍडमिट होते. तिचं त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू होतो. खारतळे गावची महिला आहे. आणि मला म्हणजे
विषय यासाठी घेत आहे की आपण डफरीन आणि इरविन मध्ये जर उपचार करायला आपण जात असू तर त्यामध्ये सर्वात जास्त गोरगरीब आणि झोपडपट्टीत राहणारा आणि सर्वात जास्त बुद्धिस्ट हाच जातो. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांचा एवढा हलगर्जीपणा वाढलेला आहे की त्या महिलेचा अॅनेस्थेसिया भूल दिल्यामुळे त्या महिलेला शुद्ध आलीच नाही. त्यानंतर तिला इरविनला भरती करण्यात आलं, त्यानंतर रेडियंटला, आणि त्या महिलेला 2 छोटे छोटे मुलं आहेत. आज आपल्याला यावरही विचार करावा लागेल, कारण सर्वात जास्त जर आपण उपचार घ्यायला जातो तर आपण शासकीय रुग्णालयात जातो. मात्र शासकीय रुग्णालयाची आज परिस्थिती एवढी गंभीर आहे कारण त्या ठिकाणी कुठलाही आमदार, कुठलाही खासदार उपचार घ्यायला जात नसल्यामुळे तेथील डॉक्टर कर्मचारी हा अतिशय अभद्र व्यवहार करतो आणि आपल्याला जी सेवा द्यायला पाहिजे, जी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जी सेवा दिलेली आहे, आरोग्याची सेवा दिलेली आहे, ती आपल्याला सेवा मिळत नाही. त्यामुळे त्या महिलेचा आज बळी गेलेला आहे या प्रशासनाच्या मुळे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की असा बळी पुन्हा जाऊ नये त्यासाठी. आणि दर दिवसाला त्या ठिकाणी गोरगरिबांचे मृत्यू होतात, मात्र कोणीही आवाज उठवायला तयार नाही. ज्याला वाटते की आज तिथे आपल्याला आंदोलन करायला पाहिजे, त्या ठिकाणी कुणाला तरी न्याय मिळाला पाहिजे. यापूर्वीही 3 वर्षापूर्वी माझी स्वतःची साडी म्हणजे सरांची विद्यार्थिनी होती नया अकोल्याची, ती बाळंतपण झालं आणि सकाळी म्हणजे संध्याकाळी बाळंतपण झालं. 9, 9:30 वाजेपर्यंत आम्ही गोष्टी केल्या आणि घरी परतच आलो तर तिच्या मोठ्या बहिणीचा फोन आला की बाप्पू म्हणे ती कशीच्या कशीच करून राहिली, आणि आम्ही जाऊन पाहतो 12 वाजता तर ती डेथ झाली होती. म्हणजे असं सातत्याने आता तिची मुलगी आहे, एका दिवसाची मुलगी, आज ती 3 वर्षाची झालेली आहे. म्हणजे हे सातत्याने होत आहे. तर समाजाला माझं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त शासकीय रुग्णालयात आपण उपचार घ्यायला जातो, मात्र शासकीय रुग्णालयात आज अवस्था काय आहे तर ती अवस्था परिवर्तन करण्यासाठी, ती अवस्था बदलवण्यासाठी याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. कारण लोकप्रतिनिधी हा कधीही त्या ठिकाणी उपचार घ्यायला जात नाही. म्हणून आपल्याला आता हे जे रुग्णालयात उपचार होत आहे आणि चुकीच्या माध्यमातून आपलेच भाऊ आणि आपलेच भगिनी यांचा बळी जात आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. कुठेतरी आपल्याला एकत्र येऊन जी आरोग्य सेवा कोलमडली आहे त्या आरोग्य सेवेच्या संदर्भात जागृत होऊन कुठेतरी योग्य अशी आरोग्य सेवा मिळावी असं मला वाटतं. कारण नुसतं आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून वंदना घेणे हाच आमचा यामागचा उद्देश नाही, मात्र समाजात ज्या काही अघटित घटना घडतात त्या विरोधातही आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण आवाज उठवायला हवं. आताच माझं चोरपगार सरांशी बोलणं झालं की सर या मुद्द्यावर आपण एक आंदोलन करायला हवं, तर सरांनी मला होकार दिलाय आणि यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरकर सर सुद्धा यावर सविस्तर मार्गदर्शन करतील. आणि जी आरोग्य सेवा कोलमडली आहे, ज्या आरोग्य सेवेमुळे आपले भाऊ बहिणींचा बळी जात आहे, तो बळी गेला नाही पाहिजे यासाठी आपल्याला कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागेल, कुठेतरी आवाज आपल्याला बुलंद करावा लागेल. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. तथागत सम्यक संबुद्ध धर्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्वेसर्वा आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार, राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा भंडारा अमरावती महानगराच्या वतीने सुरू असलेला वंदनेचा हा उपक्रम, त्या उपक्रमाअंतर्गत आजची 373वी वंदना
या आपल्या यशोधरा बुद्ध विहारामध्ये नुकतीच संपन्न झालेली आहे. या प्रसंगी इथल्या विहाराच्या सर्व उपासक उपासिकांनी या ठिकाणी एक चांगली व्यवस्था करून ही वंदना संपन्न करण्यासाठी मोठं सहकार्य केलं. याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आताच हा उपक्रम सुरू असतानाच अनेकांनी वंदना झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आदरणीय मुंडे सरांनी एक दुःखद घटना काल 2 दिवसापूर्वी जी घडली आपल्या जिल्ह्यामध्ये ती व्यक्त करताना त्यांनी खेद व्यक्त केला आहे. निश्चितच अशा घटना ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये अनेकदा झालेल्या आहेत. वंदनेच्या बरोबरच याही गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी आपण केवळ चर्चा करून थांबण्याचं काम नाहीये, तर प्रसंगामध्ये आपण रस्त्यावरही उतरत असतो. आमच्या वरिष्ठांनी याबद्दल दखल घेतली असेलच त्यांच्याशी चर्चा झाल्यावर निश्चितपणे ही जी घटना घडली कालची परवाची त्या दिशेने निश्चित आपण प्रयत्न करणार आहोत पुढील दिशा निश्चित करण्याचा. थोरे गुरुजींनी या ठिकाणी बोधिसत्व ही सर्वोच्च पदवी ज्यांना भेटली ते फक्त आणि फक्त कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा सन्मान मिळाला बोधिसत्वाचा. तो सन्मान मिळण्यासाठी काय करावं लागते, कोणत्या अवस्थेतून जावं लागते याबद्दल त्यांनी विवेचन केलं आहे. निश्चितपणे वंदनेच्या बरोबरच समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते आहे. एरवे आपल्या विहारात कधी वंदना होत असते? पौर्णिमेला. त्याच्यानंतर रोज सायंकाळी. अभिनंदन तुमच्या सर्वांचं. रविवारी विहारात गेलं पाहिजे असं कोणी सांगितलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. शेवटला संदेश होता बाबासाहेबांचा. कशा करता गेलं पाहिजे? वंदना करण्यासाठी गेलं पाहिजे. सोबतच सुखदुःखाच्या काही घटना असतात त्यावरही आपण चर्चा केल्या पाहिजे. अनेक काही घटना अशा आहेत की ज्याकडे आपलं दुर्लक्ष होत असते. आता कालची तारीख कोणती होती? 31 जानेवारी. काय घडलं 31 जानेवारीला? काय मुकनायक काय 1920 मध्ये 31 जानेवारी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुक्यांच्या वेदना त्यावेळेस आपल्याला बोलता येत नव्हतं, आपले विचार व्यक्त करता येत नव्हते, असा आपला समाज होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं? मुक्या लोकांना बोलायसाठी, वाचा फोडण्यासाठी म्हणून काय सुरू केलं होतं? मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ती तारीख होती 31 जानेवारी 1920. त्या घटनेला आज किती वर्ष झाली? 1920 आणि 2020 म्हणजे 100 वर्ष. आणि आता सुरू आहे 26, नाही का? म्हणजे जवळपास 105 वर्ष पूर्ण झालेली. म्हणजे वृत्तपत्राचं महत्व काय आहे हे त्या काळात फक्त आणि फक्त कोणी ओळखलं होतं? बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. कारण आपल्या समस्या कोणत्याही वृत्तपत्रावाले मांडत नव्हत्या, जागा देत नव्हते. आणि म्हणूनच बाबासाहेबांसारख्या विद्वान बॅरिस्टर साहेबांनी समाजाच्या भरोशावर, लोकवर्गणीच्या भरोशावर आपलं स्वतःच मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. एकंदरीतच हा इतिहास आपल्या सर्वांच्यासाठी आज चर्चेचा विषय ठरावा. कारण आपल्याकडे ही वृत्तपत्र आपल्याकडे नाही आहे. तुमच्या घरात कोणते पत्र आहेत, कोणते पेपर आहेत तुमचं तुम्हाला माहित. पण बाबासाहेबांच्या नावाने किंवा बाबासाहेबांनी सुरू केलेले वृत्तपत्र आपल्यापर्यंत आजही नाहीये. आणि म्हणून थोडं आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं, मात्र आपण त्यांना काहीच देत नाही. काय देतो आपण त्यांना? फक्त जय जयकार करतो.
जय जयकार करण्यापलीकडे आपण काहीही देत नाहीये, कारण की आपण फार गरीब आहोत. बरोबर आहे का? आपण खूप गरीब आहोत. मग आपल्याला 14 एप्रिल आली की वाटते बाबासाहेबांची जयंती आहे. मग त्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारे जय जय घोष करायला तयार असतात. बरोबर आहे का? त्याच्यानंतर काय? मग संपला विषय. नाती मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नाति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नाति मे शरणं अय्यं संඝो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. पुढच्या रविवारी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्ध